नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे आज आहे बाळूमामाचा भंडारा. संत बाळूमामा हे 19व्या शतकातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकाच्या अक्कोळ गावात धनगर कुटुंबात झाला. त्यांची आई सुंदरा आणि वडील मयाप्पा अरभावे हे होते. श्री बाळूमामांचे मूळ नाव हे बल्लाप्पा होते. ते मेंढपाळ असूनही त्यांच्या चमत्कारामुळे आणि त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्व जाती धर्मात ते लोकप्रिय होत झाले. त्यांना भगवान शिवाचा अवतार असे मानले जायचे. साधेपणा, दयाळपणा आणि मानवी कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य जगले. आदमापूर हे श्री बाळूमामाचे समाधीस्थान. जे जे भाविक भक्त श्री बाळूमामाच्या दर्शनाला जातात त्या प्रत्येक भक्तावर बाळूमामाची कृपा ही कायम राहिली आहे. म्हणून त्यांच्या नावाचा अशा प्रकारे भंडारा भक्त मोठ्या श्रद्धेने घालत असतात. मी आहे रेयामध्ये आणि आमच्या गावामध्ये एक बाळूमामाचा भंडारा प्रत्येक वर्षी दर सालप्रमाणे साजरा केला जातो. आता जे भंडारा जे करतात ते आमचे गाववाले आहेत. त्यांच्याशी थोडी माहिती घेऊया आपल्या बाळूमामाच्या विषयी. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, आपलं नाव सांगा. आनंदा तुकाराम बंडगर, रे. नाव भगवान तुकाराम बंडगर, राहणार रिळे. आम्ही भंडारा मला वाटते जवळजवळ 35 वर्ष झालं भंडारा चालू केला. बरं. हां. 35 वर्षापासून वाढत 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 गेलाय. आता आम्ही 3 पोती तांदूळ आणि 1 पोती गहू असा भंडारा आम्ही वाढवीत नेलाय. प्रत्येक वर्षाला आपला भंडारा असतो. प्रत्येक वर्षाला आपला भंडारा मार्गशीर्ष महिन्यात असतो. आपल्या बाळूमामाची माहिती जरा सांगा. आणि बाळूमामानं आपल्याला भंडारा गाठल्यापासून काही कमी केलेलं नाही. जेवढं आम्ही घालतोय तेवढं त्याचा तो देतोय सगळं. आणि त्याची कृपा आमच्यावर सदैव आहे. आणि भक्तावरनी सगळ्यांनी बाळूमामाची कृपा असल्यामुळं आमच्यावर तरी बाळूमामाची अत्यंत कृपा आहे. आमची मुलं बाळ सगळी व्यवस्थित नोकरीला सगळी सुरक्षित आहे. म्हणून आम्ही हा भंडारा पहिल्यापासून चालू केलेला आहे आणि आता हे अजून करीत राहणार पुढं. आसपासच्या भागातले लोक आपल्या भंडारासाठी, आसपासच्या भागातली अस्वलवाडी, बेलेवाडी, रिळे, पावलेवाडी 4 गावाला आमचं जेवण असतंय. हजारोच्या संख्येने भाविक भक्त हजारोच्या संख्येने भाविक जेवायला असतात महाप्रसाद. छान छान. आम्ही तुम्ही बोला बाळूमामाबद्दल काय. हळूहळू हळूहळू पायलीपासून 2 पायली असं वाढत वाढत बाळूमामाला जशी ताकद देईल तसं आम्ही हळूहळू आता 4 पोत्याचं भंडारा करत आलोय. 4 पोत्याचा भंडारा करीत आलोय. अजून वाढेल तेवढा वाढवायचा, ते ताकद देईल तेवढा आम्ही मोहर वाढवणार मोठा. आमची मुलं बाळ चांगले नोकरीला लावल्या, ते चांगलं सगळं झालंय, व्यवस्थित आहे. बाळूमामाचं नाव चांगल. किती लोकांना कळवण्यात येते की सर्वांनी श्रींच्या आरतीसाठी हजर राहावे. गोसावी रूपात दूत आले, रामाची
शंभो मदकोलकारी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नागतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा नमस्कार माझा देता माझ्या विद्यार्थी उडाला लंकेश गेला लंकेश जाऊन विचार केला नमस्कार माझा तया महापुण्या त्या ठिकाणी मनसाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी देखतो मस्तक त्या ठिकाणी तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानु कोटी मोरेश्वर घाल कोटी जय जय रघुवीर समर्थ देवा परम समर्था दीनदयाळ बोला कुंडलिका विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धनेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव बाळूमामाच्या नावाने जय बालिकांना सूचना आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नये बोला बोला बाळूमामाच्या बोला बोला बाळूमामाच्या महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये महाप्रसादाचा लाभ घ्यावा महाप्रसाद आता सुरू होत आहे पाणी टाकून वाढव आणि निवेद सगळ्यांना दाव सगळ्या निवेदाचा निवड दाव हो वहिनी तसंच ठेवायचं ना तांदूळ ओतू नका तिकडं ओतू नका तसं सगळ्यांना दाव ओम श्री गणपती नमः वासुदेव कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हर हर महादेव श्री गुरुदेव बाळू माझ्या नव संत
गतीनं आला एका तरीता जिनाला एका तरीच्या गतीनं आला एका तरीता मेंढ्या मावाल्याचा तरी द्या मेंढ्या मावाल्याचा तरी द्या कात्री कराल मी दूध उंड 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 संत माझ्या मामायाची संत माझ्या मामायाची तानी वाकडी नव खांड तानी वाकडी नव खांड तानी वाकडी नव खांड तानी वाकडी नव खांड मेंढ्या मावल्याचा तरी द्या
बाजूला तालुक्याच्या बाजूला मग रोड काटाला वायर पुढं वळा वायर पुढं वळा म्हणजे पाय तिथे अशा पुढं मामाच्या वाड्याला स्वतः म्हणाचा गावड्याच्या वेळेला मामाच्या म्हणून मनाचा विचार केला त्यावेळेला सगळ्या घाणगा घाणताना बाळूचा त्या वेळेला त्यावेळेला घाणताना बाळू मात्र त्याला खेळूचा खेळत खेळ खेळताना त्यावेळेला सावलीच्या कट्याला स्वतः त्यावेळेला सावलीच्या कट्याला गेल्यानंतर त्या जागेला मनाचा विचार केला त्याच वेळेला फोन आहे का स्वप्न लावला खंड्याला निघून कुठं चढा त्यावेळेला
ठेकेदार पहिल्या पारखीने मात्र देता गेला या वाटूचं ही पुन्हा त्या वाटूचा कुणाला म्हणून मात्र त्या राजा आपलता नाम सांगा बाळूला स्वतःच्या मला